हॅलो, नमस्कार मंडळी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 21. नव्या सकाळी उठली. तिचे लक्ष तिच्या हातावर गेले. खूप छान मेहंदी रंगली होती. तिला खूप आवडले. तिने सार्थक आणि साऊकडे बघितले आणि आवरायला निघून गेली. योगिता पण उठल्या होत्या. त्यांनी बाहेर एक राऊंड मारून आल्या. शालूला नाश्ता करायला सांगितला. आवरायला निघून गेल्या. शारदा मावशी आवरून माळ जपत बसल्या होत्या. मन शांत राहते. त्यांना देवाचे नाव घ्यायला आवडत होते. खूप देवदेव करत असत. नव्या किचनमध्ये गेली होती. शालू काय बनवत आहे, आई सांगून गेल्या का? नव्या विचारते. वहिनी किती मस्त मेहंदी रंगली आहे. हो, त्या आल्या होत्या. काय बनवायचं सांगून गेल्या, शालू म्हणते. बरं बनव. मी काही मदत करू का? नव्या विचारते. आत्ता तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही किती सुंदर दिसत आहात. मेहंदी पण मस्त रंगली आहे. सगळं खराब होईल. अशाच आनंदी राहा. दादांना पण आनंदी ठेवा. खूप त्रास झाला आहे. आता काही नको. शालू डोळ्यात पाणी आणून बोलते. आता मी आले आहे ना. कशाला रडते? आता सार्थकला कोणीच त्रास देणार नाही. त्यांच्या आधी त्या दुःखाला माझा सामना करावा लागेल. नव्या म्हणते. हो वहिनी, तुम्ही असताना दादाला काही होणार नाही. आपली राणी साऊ आहे ना. तिचं बोलणं, तिचा नखरा गोड आहेच. ती आपल्यासोबत आहे. आपल्याला काही होणार नाही. शालू म्हणते. आत्ता सगळं छान होणार. राहुल आणि रियाचे लग्न होईल. कीर्ती तिचा जॉबचं बघेल. सगळं मस्त आनंदात राहू. नव्या म्हणते. हो, आता खरंच काही काळजी नाही. आत्ता फक्त एक राजा येऊ द्या. आम्हाला खूप आवडेल. शालू म्हणते. शालू तुझं काही पण असतं. नव्या लाजत म्हणते. दादाला हवं असेल तर? शालू म्हणते. नव्या विचार करायला लागली. खरंच मी हा विचार केला नाही. एवढे महिने झाले. त्यांनी कधीच मला जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. हां, म्हणजे मी पण तसं काही भासू दिलं नाही. मला आधीचे काही आठवत नाही. मला पण सार्थक आवडायला लागले आहे. त्यांना त्यांचा हक्क तर द्यायला हवा ना. नव्या विचार करते. वहिनी काय झाले? कसला विचार करत आहे? मी काही चुकीचं बोलले का? मला वाटले म्हणून बोलले. शालू म्हणते. शालू तू काही चुकीचं बोलले नाही. असाच विचार करत होती. नव्या म्हणते. मी आधीच सार्थक आणि साऊ उठले का बघून येते. नव्या म्हणते. शालू तिचं काम करायला लागली होती. नव्या तिच्या विचारात जात होती. रियाला धडकली. नव्या लक्ष कुठं आहे? कसला विचार करत आहे? सार्थक काही बोलला आहे का? रिया काळजीने नव्याला विचारते. रिया रूममध्ये ये, मला बोलायचं आहे. कारण मी कोणासोबत नाही बोलू शकणार. नव्या म्हणते. नव्या आणि रिया रूममध्ये जातात. बोल आता, काय झालं आहे? रिया म्हणते. नव्या रियाला सगळं सांगते. रिया काय वाटते ते पण सगळं सांगते. ती काही विचार करत आहे ते पण नव्या रियाला सांगते. ठीक आहे ना, तुला काही आठवत नाही होतं. सार्थक तसा नाही आहे. त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. तुला आवडणार नाही ते तो कधी करणार नाही. नको काळजी करू. आता लग्न झाले की त्याचा हक्क त्याला देऊन टाक. रिया म्हणते. नव्या लाजत हो म्हणते. साऊ आणि सार्थकला उठवायला निघून जाते. नव्या जाते त्याकडे रिया बघत असते. देवा, यांचे सगळं चांगलं कर. खूप सोचलं आहे. आनंदात राहू दे. राहुलसोबत बोलायला पाहिजे. त्यांना मस्त सरप्राईज देऊ. रियाच्या डोक्यात आयडिया आली. राहुल आणि सार्थकला ऑफिसला जायचे होते. आजचा एक दिवस होता. 2 दिवस सगळे घरीच राहणार होते. आज काम करून घेणार होते. डॅडा, माझा ड्रेस आला. मला खूप आवडला आहे. पार्लरवाली ताई बोलली तुला पण मेकअप करून देणार. साऊ सार्थकला सांगते. बच्चा, लहान मुलांना मेकअप करायचा नसतो. चेहरा खराब होतो. सार्थक म्हणतो. मम्मा, तू पण नको करू. तुझा चेहरा खराब होईल. आता तू किती सुंदर दिसत आहे. मेकअपने खराब होईल. साऊ म्हणते. आजीबाई, समजलं. मेकअप नाही करत नाही. चल नाश्ता करून घे. नव्या म्हणते. मी आजी नाही आहे. साऊ म्हणते. सगळे तिला हसतात. नाश्ता करून आपल्या कामाला निघून जातात. उद्याची तयारी करत होते. रुपेश खूप टेन्शनमध्ये होता. त्याची कंपनी डुबत चालली होती. काही काम नाही होतं. कोणी पैसे द्यायला तयार नाही होतं. त्याला काहीच समजत नाही होतं. कोणासोबत बोलू? कोणाला सांगू? कोण मदत करेल? आजीसोबत बोलू का? तिच्याकडे काही पैसे असतील का? ती मला देईल. सार्थकला सांगून मला काम देईल. नाहीतर ते मला करायचं नाही आहे. रुपेश मनात विचार करत होता. नव्याचे कपडे तयार होऊन आले होते. रिया तिला मदत करत होती. सकाळी लग्न झाले की रात्री पार्टी ठेवली होती.
जास्त कोणी नाही, घरातलेच लोक होते. ऑफिसमध्ये मोठी पार्टी करणार होता. तिला खूप आवडले होते. त्यावर काय काय लागेल ते पण तिने काढून ठेवले. मम्मा मला भूक लागली आहे, साऊ म्हणते. रिया आपलं हे सगळं करताना किती वेळ झाला समजलंच नाही. साऊला भूक लागली, चल आपण जेवण करून घेऊ, आजीला पण बोलू आण, नव्या म्हणते. योगिता, शारदा मावशी, रिया, नव्या आणि साऊ जेवण करून घेतात. आज काही काम नाही होतं म्हणून कीर्ती कॉलेजला गेली होती. कार्तिक रियाच्या घरी राहत होता. सार्थक आणि राहुल कामामध्ये होते. मेरी तिचे काम करत होती. ऑर्डर पॅकिंगला पाठवले होते. मार्केटमध्ये प्रोडक्टची खूप मागणी होती. जास्त केमिकल नव्हते म्हणून लोकांना आवडत होते. सार्थक आणि राहुल खूप बिझी झाले होते. काम संपलं तसं ते घरी निघून आले. मस्त फ्रेश झाले. चहा कॉफी साठी आले. योगिता आणि शारदा मावशी सोबत बोलत होते. सार्थकला कॉल आला. तो बाजूला जाऊन बोलला, तुम्ही सांगत आहे ते सगळं खरं आहे का? त्याला पैशाची मदत कोण करत आहे? तो काही करतोय का? सार्थक म्हणतो. तो असाच बसला आहे. कोण मला मदत करू शकतो? त्याची आजी आहे, तिच्याकडून घेण्याचा विचार करत आहे, तो माणूस म्हणतो. अजून काही इन्फॉर्मेशन मिळेल का बघ. तो काय करतो आहे ते सगळं मला डिटेल हवंय, सार्थक म्हणतो. कॉल कट करतो. परत सगळ्यांना जॉईन करतो. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. योगिताने गुरुजीला कॉल करून घेतला. वेळेवर या असे सांगितले होते. काय लागेल त्याची यादी मागितली होती. अजून त्यांचे बोलणे चालू होते. सगळं त्यांना योगिताने विचारून घेतले. शालूने तोपर्यंत डिनरची तयारी केली. सगळ्यांनी जेवण करून घेतले. थोडा वेळ गप्पा मारून रूममध्ये गेले. योगिताने नव्याला थांबवून घेतले. तिला काहीतरी सांगितलं. नव्या लाजत रियाच्या रूममध्ये निघून गेली. रिया राहुलला तिची आयडिया सांगत असते. राहुलला पण खूप आवडते. उद्या थोडा वेळ काढून सामान घेऊन येईल. तू नको काळजी करू, आता त्यांच्यामध्ये सगळं छान होणार. आता कोणतेच दुःख नको, राहुल म्हणतो. रियाला पण खूप आनंद होतो. त्यांच्यासाठी किती पण केलं तर कमीच आहे. नव्या माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी आजारी असताना काळजी घेतली आहे. साऊला पण बघत होती, रिया म्हणते. त्यांच्या गप्पा सुरू होतात. काय करायचे, कसं करायचे, अजून कोणाला मदतीला घ्यायचे का, अजून बरंच काही त्यांचे बोलणे चालू होते. साऊ मम्मा आली नाही. रिया माऊच्या रूममध्ये काय करत आहे तुला माहिती आहे का? सार्थक म्हणतो. आजीसोबत बोलत होती. आजीने काय सांगितले ते मला नाही माहिती. मी तुमच्याकडे आली, साऊ म्हणते. मी बघून येतो, तू रूममध्येच थांब, मी लगेच येतो, सार्थक म्हणतो. त्याला बाहेर योगिता दिसल्या. मॉम तर एकटीच आहे. नव्या कुठं आहे? ती काही दिसत नाही. काही काम सांगितलं असेल का? सार्थक विचार करतो. योगिताकडे जातो. मॉम नव्या काम करते आहे, अजून ती रूममध्ये आली नाही. साऊ विचारत होती. तिला झोप येत नाही ना, नव्या पाहिजे असं म्हणत होती. सार्थक म्हणतो. साऊला सांग आज मम्मा नाही येणार झोपायला, तू डॅडी सोबत झोप. मम्माजवळ झोपायचं असेल तर मम्मा रिया माऊच्या रूममध्ये झोपली आहे, योगिता म्हणतात. का पण आमच्या रूममध्ये का झोपू शकत नाही? सार्थक म्हणतो. लग्न झाली की ती तुझ्या रूममध्ये येईल, तोपर्यंत ती रियाच्या रूममध्ये राहील. तू तिला भेटायला जायचं नाही, योगिता म्हणतात. मॉम असं काय करत आहे? मला नव्यासोबत बोलायचं आहे, सार्थक म्हणतो. लग्न झालं की बोल, योगिता म्हणतात. सार्थक डोक्याला हात मारतो. मॉम तुझे हे काय आहे? तिला बघितल्याशिवाय मला झोप येत नाही, सार्थक म्हणतो. तू तुझ्या रूममध्ये जातो आहे का? तुला घेऊन जाऊ, योगिता म्हणतात. सार्थकचे काही चालत नाही. तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. साऊला सांगतो. नव्या रिया माऊच्या रूममध्ये झोपली आहे, आपण झोपून घेऊ, सार्थक म्हणतो. साऊ पण काही विचारत नाही, झोपून जाते. दिवसा यावेळी बोलते, खूप खेळते, त्याच तिचा वेळ जातो, दमते, लगेच झोपून जाते. रिया पण राहुलसोबत बोलून तिच्या रूममध्ये निघून जाते. नव्या झोपलेली दिसते. ती काही उठवत नाही, दमली असेल म्हणून लगेच झोप लागली आहे. रिया पण चेंज झाली, फ्रेश होऊन झोपून जाते. कार्तिक कीर्तीचा विचार करत असतो. किती उत्साहात आहे, किती नखरे आहे, खूप लाडात वाढलेली दिसत आहे. कार्तिक तू पण कामाला लाग, कीर्तीचे नखरे उठवायला. तिला जाणून करून द्यावी लागेल माझं किती प्रेम आहे, मला तीच हवी आहे, माझ्या डोळ्यासमोर जात नाही, खोल मनात बसली आहे, हृदयात तिच्यासाठी धडधड करत आहे, तिचेच नाव येत आहे, तिच्याशिवाय माझं कसं होईल? कार्तिक विचार करत होता. तिच्या नकळत फोटो काढले होते, ते बघत बसला होता. कीर्तीला काहीच माहिती नव्हतं.
ती तिच्यावर एवढं प्रेम कोणी करत असेल. सकाळी नव्या उठली. योगिताला नव्या कधी उठली माहिती होतं म्हणून त्या रियाच्या रूममध्ये आल्या. नव्या, हे बघ, उठणं बनवले आहे, ते लावून आवरून घे. हळद नाही लागली ना, आपण फक्त लग्न करत आहे. योगिता म्हणतात. हो आई, उठण्याने आवरते, नव्या म्हणते. योगिता निघून जातात. नव्या आवरायला निघून जाते. घरातच लग्न करणार होते. गुरुजी 10 वाजता येणार होते. सार्थक पण उठला. त्याला पण उठणं दिले होते. तो पण आवरून आला. सगळे मस्त तयार झाले होते. नव्या तर सकाळपासून तयार होत होती. नऊवारी नेसली होती. छान मेकअप केला होता. हातात बांगड्या घातल्या होत्या. गळ्यात पण छान ज्वेलरी घातली होती. कानात छान झुमके घातले होते. केसात आंबाळा होता. त्याला गजरे होते. सार्थकचे काही खरं नाही. तिने साडीची नऊवारी केली होती. सार्थक पण छान दिसत होता. त्याने कुर्ता धोती घातली होती. हँडसम तर आहे. खूपच छान दिसत होता. गुरुजी आले. त्यांनी काही मांडणी केली. सार्थकला बोलवले. मग नव्याला आधी अंतरपाट धरायला लावले. मग नव्याला बोलवले. रिया नव्याला घेऊन आली. साऊ पण होती. कीर्ती पण होती. नव्या अंतरपाटच्या दुसऱ्या बाजूला उभी राहिली होती. रियाने अक्षदा वाटल्या. रिया पण छान दिसत होती. तिने घागरा घातला होता. गुरुजीने मंत्र म्हणत होते. मंगलाष्टक म्हणत होते. सावधान सावधान म्हटलं तेव्हा कीर्तीने नव्याच्या हातावर हार दिला. नव्याने सार्थकला घातला. नंतर सार्थकला दिला. त्याने पण नव्याच्या गळ्यात घातला. अक्षदा टाकल्या. टाळ्या वाजवल्या. राहुलने रियाच्या अंगावर टाकल्या. तिला त्रास देत होता. आपण पण करायचे का, तिला विचारले. मला पण वाटत आहे आपण लग्न करावे, राहुल म्हणतो. रिया काहीच बोलत नाही होती. तिचे डॅड तिच्याकडे बघत होते. राहुल तिला अजून त्रास देत होता. रिया आता वैतागली होती. तिला योगिताने हाक मारली. तिला चांगलेच झाले. ती तिथून निघून गेली. साऊला हे सगळं नवीन होतं. तिने लग्न पाहिलं नाही होतं. हे तर तिच्याच मॉम डॅडचे लग्न होते. अजून मजा करत होती. तिने पण अक्षदा घेतल्या. जवळ जाऊन त्यांच्या अंगावर टाकत होती. त्यांच्या अंगावर पडली नाही की तिला खूप आनंद होत होता. आता सार्थकने नव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिच्या भांगेमध्ये कुंकू भरले. गुरुजींनी त्यांचे गाठबंधन करायला सांगितले. कीर्तीने बांधली. तेव्हा कार्तिक आला. त्याला काम होते. त्याचे लक्ष कीर्तीकडे गेले. तो एकटक तिच्याकडे बघत होता. कीर्ती पण खूप छान दिसत होती. त्यांच्या सप्तपदी चालू झाल्या. आधी वचन घेतले होते. नव्याने वचन घेत होती. सार्थक वचनांची गरज नाही होती. तो असं पण सगळ्या वचनात तिला साथ देणार होता. तिची काळजी घेणार होता. तिच्या पाठीशी खंबीर उभा राहणार होता. खूप प्रेम करत होता ना. त्यांचे सप्तपदी झाल्या. गुरुजींनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. सार्थक आणि नव्याने आधीच गुरुजींचा नमस्कार केला. बाकीच्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी मस्त फोटो काढले. गुरुजी निघून गेले. साऊने तर खूप फोटो काढले. सार्थक आणि नव्याने सगळ्यांसोबत फोटो काढले. त्यांचे पण फोटो काढले. सार्थकने नव्याला नीट बघितले नव्हते. आता तो तिच्याकडे बघत असतो. किती सुंदर दिसत आहे. त्याची पापणी पण हलत नव्हती. योगिताने जोरात हाक मारली. तेव्हा सार्थक भानावर आला. जेवायला बोलवायला आल्या होत्या. सगळ्यांनी जेवण करून घेतले. कार्तिक आणि रियाचे डॅड घरी निघून गेले. रात्र परत येणार होते. बाकी पण आराम करायला निघून गेले. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.